चिचभवन या मुक्कामी राष्ट्रीय संगीत दुय्यम कला तमाशाचं आयोजन आणि त्यानिमित्तानं जमलेली हे चिचभवनची कारण 70 ते 80 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आणि इथं येणारे पब्लिक इथं येणारे प्रेक्षक अमरावती वर्धा कारण काल मला बऱ्याच ठिकाणून फोन आले आणि आज आपल्या या ठिकाणी दुय्यम खेळ्या गमतीचा कार्यक्रम तर आज आमच्या दुय्यमीला लाभलेले ज्ञानीवंत गुणीवंत ज्ञानीवंत शीलवंत मानवंत विद्वानवंत परिचय पार जाणारे असे विद्वान शाहीर त्रिगुण शाखेचे बासिंदे शाहीर ज्यांनी आपल्या कलेच्या भरोशावर विदर्भच काय हो महाराष्ट्र पिंजून काढलं आणि महाराष्ट्राच्या पलीकडे गेले त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगून दिले की मुकेश शाहीर भारताच्याही बाहेर गेले मी भारताच्या बाहेर नाही गेलो बाबा भारतातच आहो पण एवढा जरूर का यांच्या सोबतच मी मध्य प्रदेशामध्ये परवाच्या दिवशी 19 तारखेला माझा प्रोग्राम आहे तर असे विद्वानवंत शाहीर मारुतीची मारबदे यांचा प्रथम राऊंड आणि प्रथम राऊंड असल्यामुळे कारण दुय्यम म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी शाहीर एकमेकावरती प्रश्नरूपी बाण सोडत असतात तर आमच्या जोडीला लाभलेले विद्वान शाहीर त्यांनी मला गणाद्वारे एक गणाच्या माध्यमातून प्रश्नाची विचारणा केली तर तो प्रश्न असा होता हात नाही पाय नाही मुखाने तो बोले नवे शंकराचा नवे पार्वतीचा नवे कंकराचा सांगा शाहीरा तो गण कुठून आला आणि त्याचा जन्म कुठे झाला तो गण कोणता त्याचे मायबाप कोण शाबास प्रथम माझं वंदन धन्यवाद शाहीर साहेब अशाच प्रश्नाची मला तुमच्याकडून अपेक्षा असते आणि माझ्या मनाला एक तुम्ही प्रश्न केलात कारण ज्या व्यक्तीचा तुमच्या पाठीवरती हात आहे त्यांचे चरण स्पर्श करतो आणि तुम्हाला मी प्रथम नमन करतो की एवढा सुंदर प्रश्न मला विचारल्या तर आपण जिथं कुठं असाल माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्यावं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहो शाहीर साहेब मारुतीची मारबदे जसं तुम्ही मला म्हटलं की कागद आणि पेन घ्यावं त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमची आता कागद आणि पेन घ्यावा नाही मी काय सांगतो याकडे लक्ष द्यावं तर हात नाही पाय नाही मुखाने तो बोले नवे शंकराचा नवे कंकराचा बरोबर आहे श्रीराम शाहीर अगोदर म्हणत होते नवे शंकराचा नव्या पार्वतीचा आणि हा गण कोणाचा सांग शाहिरा गोष्ट तशीच आहे धन्यवाद पण ऐकून घ्या तुमच्या प्रश्नाचा उत्तर तर तो गण कुठा कोणता त्याचा जन्म कुठे झाला तर शब्द सम्मिलित बोलिये लक्ष ठेवा शब्द सम्मिलित बोले एक शब्द को हाथ न पाव एक शब्द करताय भलाई तो दूजा करताय पाव शब्दाला हात पाय आहेत का नाही तुमचा प्रश्न हात नाही पाय नाही तर तो शब्दरूपी गड आणि तो शंकराचाही नाही आणि पार्वतीचाही नाही का बरं नाही अगर शंकर आणि पार्वतीचा गण राहिला असता तर बापाचा लग्न लावला असता का त्यानं नाही लावला असता का आधी गणम्याने मिला रंग रूप नाही त्याला अरे पार्वतीचे लावता लग्न तेव्हा नव्हता गण पण महादेवाचे लग्न तेही लाविले गणानं तो गण त्या गणाची तो गण कोणता म्हणतात तो गण कुठून आला तर तो गण कुठून आला त्या गणाचं नाव आहे सोहम आधी अनादी तो गण आणि तुका म्हणे सोहम जाणं तुका म्हणे सोहम जाणं अरे सोहम माझे नाव ब्रह्मरूपी झालो जग विस्तारिलो माझा मीच निराकार याने निराकार झाले सदा माझे राहणे निरांजनी तर तो गण कुठून आला तो निरंजन या ठिकाणी आला तो गण निरंजन या ठिकाणी आला आणि त्याचा जन्म कुठून झाला तर ओमकार या ध्वनीमधून त्या गणाचा जन्म झाला शाहीर साहेब ओमकार या ध्वनीमधून त्या गणाचा जन्म झाला आणि त्याचे आई वडील कोण तर प्रकृती मूळ माया म्हणजे त्याची आई आणि पुरुष परमार्थ म्हणजे त्या गणाचे मायबाप हा तुमच्या प्रश्नाचा परिपूर्ण उत्तर या पलीकडे काही आगळा वेगळा असेल तुम्ही सांगून द्याल तुमची जीत होईल हार टाकून तुमचं स्वागत करीन माझी हार होईल याच्यात काही विषय नाही आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो कारण मैं भी आदत से मजबूर हूँ यार कारण माझी सवय आहे की गण म्हटलं तर गणामध्ये गणाचा प्रश्न तर प्रश्न माझा असा गणपतीचे अनेक भक्त झाले आवाज द्या थोडासा गणपतीचे अनेक असे भक्त झाले पण काही नावाजलेले असे भक्त आहेत तर गणपतीचा असा एक भक्त झाला की एका ऋषीने त्याला श्राप दिलं त्या गणपतीच्या भक्ताला शाहीर साहेब लक्ष ठेवा गणपतीच्या भक्ताला एका ऋषीने श्राप दिलं श्राप असा होता की तुझ्या शरीरातून श्वेत कृष्ण वाईल पांढरा पाणी वाईल तुझ्या शरीरातून तुझ्या शरीराला भेगा पडतील ऋषीचा श्राप त्या भक्ताला आणि चिरे पडतील भेगा पडतील तो भक्त आपल्या गुरुकडे आला विचारू लागला गुरुला
गुरुजी माझ्यामुळं माझ्या हातून काही गलती झाली, चूक झाली, मला एका ऋषीनं श्राप दिला का तुझ्या शरीरातून पांढरा पाणी वाईल, तुझ्या शरीराला भेगा पडतील, चिरे पडतील. तर गुरुजी म्हणते काही हरकत नाही, उपाय आहे. तू एक काम कर, या तलावामध्ये आंघोळ कर, या तलावामध्ये आंघोळ कर. गुरुच्या सांगण्यावरून शिष्य तलावामध्ये आंघोळ करतो, त्याच्या भेगा पांढरा पाणी नाहीसा होते. पण लक्षात ठेवा शाहीर साहेब, जेथून त्या भेगा मिटतात ना, पुन्हा त्या ठिकाणी जसे माणसाला डोळे त्या चिऱ्याच्या ठिकाणी डोळे येतात. पुन्हा गुरुकडे जाते, भेगा दुरुस्त झाल्या पण या ठिकाणी त्या डोळे आले. गुरुजी काय करू? गुरुजी म्हणतात की आता त्या गणपतीला शरण गेल्याशिवाय उपाय नाही. या झाडाखाली बस, गणपतीची आराधना कर. गणपतीची आराधना करू लागला, ओम गणेशाय नमः. आणि आराधना करता करता त्या भेगा नाहीशा झाल्या. ते चिरे जिथं जिथं होते डोळे आले. पुन्हा तिथून त्या मातीचा वारूळ चढू लागला. त्याच्या पायापासून चिरे आले होते, जिथं जिथं चिरे आले होते तो वारूळ, त्या वारुळाची माती त्याच्या डोळ्यामध्ये जात होती. त्याला खूप तकलीफ होत होती, अंगार होत होती. पुन्हा गुरुजीला म्हणू लागा की गणराया, गुरुजी काहीतरी उपाय सांगा हो. असं करता करता गणपतीला दया आली. गणपतीने योगमायाने त्याला आशीर्वाद दिला, ते चिरे दुरुस्त झाले. शाहीर साहेब एवढी कथा सांगण्यामागचा उद्देश एकच होता, काय कारण होते त्या भक्ताला श्राप देण्याचा? श्राप देणाऱ्या ऋषीचं नाव काय? कोणत्या गणपतीच्या भक्ताला श्राप दिलं? कोणत्या गुरुच्या सांगण्यावरून नदीमध्ये त्याने तलावात आंघोळ केली, त्या नदीचे नाव काय? आणि त्याच गुरुच्या सांगण्यावरून एका झाडाखाली तपश्चर्या केली. महाराष्ट्रामध्ये त्या झाडाच्या नावानं त्या गावाचं नाव आहे. त्या झाडाचं नाव काय आणि गावाचं नाव काय, एवढाच माझा प्रश्न. गणामध्ये गणपती, गणाचाच प्रश्न. आणि मला समोर काय म्हणायचं आहे, चला.